श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. नमस्कार मैत्रिणींनो. बघा, संतान बिघडू नये म्हणजेच आपली मुलं बिघडू नये यासाठी 12 अतिशय महत्त्वाचे उपाय. आजच्या काळात मुलांना चांगले संस्कार देणे आणि त्याला चुकीच्या मार्गापासून दूर ठेवणे हे पालकांसाठी सर्वात मोठा आव्हान बनले आहे. आपण मुलांना आनंदी ठेवण्याच्या प्रयत्नात कधी कधी त्यांच्या स्वभावात नकळत चुकीच्या सवयी निर्माण होतात. हे आपल्याला जाणवतही नाही. मुलं आपल्या शब्दापेक्षा आपल्या वागणुकीतून जास्त शिकतात. त्यामुळे घरातील प्रत्येक कृती त्यांच्या मनावर थेट परिणाम करते. आज सोशल मीडिया, मोबाईल आणि बाहेर जो वातावरण मुलांना खूप वेगाने प्रभावित करतो, त्यामुळे पालकांनी अधिक जागृत राहणं अत्यंत गरजेचे आहे. आपल्या मुलांचं भविष्य फक्त शाळेवर नाही तर घरातील वातावरण, पालकांची वागणे आणि त्यांच्या दिलेल्या संस्कारावर जास्त उभं असतं. प्रत्येक पालकांची इच्छा असते की त्यांचं मत चांगलं, समजूतदार आणि जबाबदार बनवावं, पण ते घडण्यासाठी काही गोष्टी अत्यंत काळजीपूर्वक पाळाव्या लागतात. आणि म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत अशा आवश्यक गोष्टी ज्या आपल्या मुलांना चुकीच्या सवयीपासून आणि वाईट मार्गापासून वाचवू शकतात. तत्पूर्वी आपल्याला आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः टाईप करायचं आहे आणि सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे. नंबर 1. मुलांच्या प्रत्येक मागणीला लगेच हो म्हणू नका. आज अनेक पालक मुलांच्या प्रत्येक छोट्या मोठ्या मागण्या ताबडतोब पूर्ण करतात आणि त्यांना वाटलं की यामुळे मुलं खुश राहतील. पण सतत मिळणाऱ्या सवयीमुळे मुलांची भावना तयार होते आणि ते कृत्यात येतात व संयम शिकत नाहीत. त्यांना समजावा की प्रत्येक गोष्ट मिळवण्याचे कारण एक वेळ आणि एक मेहनत असते. हे समजल्यावर मुलांमध्ये धीर, संयम आणि समजूतदारपणा वाढतो. थोडं थांबायला आणि थोडं वाट पाहायला शिकवलेली मुलं पुढे मोठ्या गोष्टी अधिक शांतपणे हाताळतात. जेव्हा मुलांना कळतं की सर्व काही लगेच मिळत नाही, तेव्हा त्यांची स्वभावातील चिडचिड, हट्टीपणा कमी होतो आणि वागणुकीत स्थैर्य येतं. ही छोटी सवय पुढे जाऊन त्यांना समजूतदार, संयमी आणि संतुलित व्यक्ती बनवते. 2. मुलं चूक केली तर त्यांचा बचाव करू नका. मुलं चूक करतात तेव्हा बरेच पालक लगेच त्यांचं संरक्षण करतात. पण यामुळे मुलांच्या मनात चुकीचा संदेश जातो की चूक केली तर चालते, त्यांचे आणि त्याला परिणाम भोगावे लागत नाहीत. मुलांना समजावा की प्रत्येक कृतीची काही ना काही जबाबदारी असते आणि चूक मान्य करणे ही कमजोरी नाही तर खऱ्या ताकदीची निशाणी आहे. प्रेमाने समजावा, पण चुकीचं वागणं योग्य नाही हे त्यांना स्पष्ट जाणवलं पाहिजे. जेव्हा मुलं आपल्या चुकांची जबाबदारी घ्यायला शिकतात तेव्हा त्यांची विचारशक्ती, समज आणि निर्णय क्षमता अशा मुलांना पुढे आयुष्यात काय योग्य आणि काय अयोग्य याचा स्पष्ट फरक समजतो. सतत बचाव केल्याने मुलं बिनधास्त बनतात, पण योग्य मार्गदर्शन आणि सज्जन आणि जबाबदारी होतात. म्हणून चूक झाली तर शिक्षा नाही, पण योग्य शिक्षण देणं अत्यंत आवश्यक आहे. 3. प्रत्येक गोष्टीला हो म्हणू नका. नाही म्हणणंही तितकंच महत्त्वाचं आहे. अनेक पालकांना मुलांना रडू नये, नाराज होऊ नये म्हणून प्रत्येक मागणीला लगेच हो म्हणतात, पण हे त्यांच्या स्वभावासाठी सर्वात हानिकारक ठरू शकतात. मुलांना कळलंच नाही की नाही हेही आयुष्याचा एक भाग आहे, तर ते हळूहळू हट्टी, स्वार्थी आणि अनियंत्रित बनतात. नाही म्हणणं म्हणजे प्रेम कमी नाही, तर त्यांना योग्य सीमा, शिस्त शिकवणे आहे. मुलांना कधी काय योग्य आहे आणि कधी काय नको हे स्पष्टपणे सांगितले तर त्यांच्यात नियंत्रण आणि समजून वाढते. सर्व इच्छा पूर्ण न झाल्यावरही शांत राहणे, विचार करणं आणि परिस्थिती समजून घेणे ही महत्त्वाची जीवन कौशल्य आहे. अशा मुलांचं भविष्य अधिक स्थिर, संतुलित आणि मजबूत होतं, कारण हे वास्तव्य जगण्याची कला शिकवतात. म्हणून मुलांना प्रेम द्या, पण योग्य मर्यादा शिकवणं कधीही विसरू नका. 4. मुलांवर जास्त अपेक्षांचं ओझं टाकू नका. मुलांवर कधीही जास्त अपेक्षांचं ओझं टाकू नका, कारण सतत ते हे कर, ते कर, हेच करायलाच हवे म्हणत राहिला तर मुलं स्वतःच अस्तित्व हरवून बसतात आणि त्याला स्वतःच्या क्षमताबद्दल शंका वाटू लागते. प्रत्येक मूल वेगळं असते. त्यांची गती, त्यांची आवड आणि त्यांची ताकद वेगळी असते. म्हणून त्याला इतरांशी तुलना करू नका. मुलगा स्वतःच्या मनाने आणि उत्साहाने काही शिकत तेव्हा ते आयुष्यभर टिकतात, पण जबरदस्तीने शिकवलेले ज्ञान काही दिवसानंतर फिकं पडतं. मुलांच्या छोट्या छोट्या यशाचं कौतुक करा, त्यांचे प्रयत्न पहा आणि त्याला वाटू द्या की तो जसा आहे तसा चांगला आहे. अशी सकारात्मक भावना त्याला आत्मविश्वासाची बनवते आणि भविष्यात मोठ्या अडचणींना तोंड देण्याची ताकद देते. 5.
मुलांना तुमच्या रागापेक्षा तुमच्या समजुतीची जास्त गरज असते. मुलांनी काही चूक केली की लगेच रागावू नका, कारण रागामुळे त्यांचे मन बंद होते आणि सत्य लपवायला शिकतात. मुलांना समजून घेणे म्हणजे त्यांच्या जागेवर उभे राहून त्यांच्या भावनांचा विचार करणे. हे केल्यावरच तो मन मोकळं करून आपल्या चुका मान्य करतो. मुलं चुका करतात कारण ते शिकत असतात, वाढत असतात आणि जग समजून घेत असतात. त्यामुळे चूक ही त्यांच्यासाठी शिक्षा नाही तर शिकवण्याची संधी असते. तर तुम्ही शांतपणे समजावलं तर मुलं तुमच्यावर विश्वास ठेवतात आणि तुम्हाला सेफ प्लेस मानतात, जिथं तो काहीही बोलू शकतो. रागाने तुम्ही त्याला घाबरवू शकता, पण प्रेमाने आणि संयम तुम्ही त्याला घडवू शकता. आणि हेच खऱ्या पालकत्वाचं मोठं यश असतं. 6. मुलांना मोबाईलपासून दूर ठेवा आणि खऱ्या जगाशी जोडून ठेवा. मुलांना शांत ठेवण्यासाठी सतत मोबाईल देऊ नका, कारण त्या स्क्रीनमध्ये ते हरवायला शिकतात, वास्तवातील अनुभवापासून दूर जातात. मोबाईलमध्ये दिसणारी रंगीत दुनिया आकर्षक असते, पण ती त्यांच्या मेंदूच्या विकासाला लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेला आणि सर्जनशीलतेला कमी करते. जेव्हा मूल बाहेर खेळतं, लोकांशी बोलतं, नवे अनुभव घेतात, तेव्हा त्यांची विचारशक्ती, निर्णय क्षमता आणि आत्मविश्वास नैसर्गिकपणे वाढतो. म्हणून रोज थोडा वेळ कुटुंबासोबत बोलण्याचा, खेळण्याचा किंवा काही नवीन शिकण्याचा नियम ठेवा. मुलांना निसर्ग, मैत्री, खेळ, कुटुंब आणि माणुसकीच्या गोष्टी दाखवा, कारण हे अनुभव त्यांना आयुष्यभर मजबूत बनवतात. मोबाईल न दिल्याने ते रडतील, हट्ट करतील, पण थोड्या दिवसांनी तुम्हाला धन्यवाद देतील, कारण त्यांचं बालपण वाचन हे तुमचं खरं पालकत्व आहे. 7. मुलांना पैशाची किंमत आणि कष्टाचं महत्त्व शिकवा. मुलांच्या मागे लागून त्यांना हवं ते सगळं देऊ नका, कारण सहज मिळालेल्या वस्तूंची किंमत त्यांना कधीच समजत नाही. पैशामागचा कष्टाचा घाम, त्यातील गणित, त्यांची मर्यादा ही मुलांना लहानपासूनच शिकवली तर ते भविष्यात जबाबदार बनतात. जेव्हा मुलं त्यांच्या गरजा आणि इच्छा यात फरक ओळखायला शिकतात, तेव्हा ते खर्च करताना विचार करतात आणि आयुष्यात चुकीचे निर्णय कमी घेतात. घरातील छोट्या जबाबदाऱ्या त्यांना द्या, जसं की वस्तू नीट ठेवणे, पाणी वाचवणे, लाईट बंद करणे. यामुळे त्यांना कष्ट आणि शिस्तीचे मूल्य समजतात. मुलांना शिकवा की पैसा महत्त्वाचा आहे, पण त्याहून महत्त्वाचे संस्कार आणि वागणूक आहे. तर पैसा हरवला तर मिळतो, तर वाईट सवयीमुळे आयुष्याचं नुकसान होतं. योग्य वेळी योग्य शिकवण दिली तर मुलं मोठी झाल्यावर स्वतःच्या पायावर उभं राहील आणि तुम्हालाही अभिमान वाटेल. 8. मुलांशी रोज किमान 10 मिनिटे मनापासून बोला. मुलांना महागड्या वस्तूपेक्षा जास्त तुमचा वेळ, लक्ष आणि प्रेम असतं, कारण त्यांना छोट्या छोट्या भावना, भीती, उत्सुकता आणि प्रश्न रोज बदलत असतात. जर तुम्ही त्यांच्याशी बोलला नाही तर ते आपली मनाची दारं बंद करतात. त्यानंतर मोठे झाल्यावर ते काहीही सांगायला तयार राहत नाहीत. रोज फक्त 10 मिनिट शांतपणे बसा आणि त्यांना ते शाळेबद्दल, मित्राबद्दल, शिक्षकांबद्दल, त्यांची आवडीनिवडीबद्दल काही सांगतील. जेव्हा तुम्ही त्यांना ऐकता, तेव्हा त्यांना वाटतं की आई बाबा माझे आहेत, मला समजतात, आणि ही भावना त्यांचा आत्मविश्वास खूप मजबूत करते. बोलल्यामुळे पालक आणि मुलांमधील अंतर कमी होतात. मुलं चुकीच्या सवयीपासून, चुकीच्या मित्रांपासून आणि चुकीच्या निर्णयापासून लांब राहतात. मुलं तुमच्याशी खुली राहण्यासाठी तुम्हालाच पहिली पायरी चढावी लागते, आणि ही छोटी सवय त्यांच्या संपूर्ण आयुष्याला सुंदर दिशा देते. 9. मुलांना अपयशाची भीती बाळगू देऊ नका. त्यांना प्रयत्नांची किंमत शिकवा. मुलांनी काहीतरी केलं आणि ते जमलं नाही म्हणून त्यांना दोष देऊ नका, कारण अपयश ही शिकण्याची सर्वात पहिली आणि महत्त्वाची पायरी असते. जर मुलाला अपयश आल्यावर तुम्ही त्याला कमीपणा दाखवला तर पुढच्या वेळी तो प्रयत्न करायलाही घाबरेल. त्याला सांगा की हरलं म्हणजे संपलं नाही, हरल्यानंतर उभं राहणं हे खरं महत्त्वाचं आहे. मुलांना चुका करण्याची मोकळीक द्या, कारण चुका झाल्या तर ते नवीन मार्ग शोधतात आणि त्यांची क्षमता वाढते. जेव्हा तुम्ही म्हणता हरकत नाही, पुन्हा कर, मी आहे ना, तेव्हा मुलांच्या मनात जबरदस्त आत्मविश्वास निर्माण होतो. अपयशाकडे शिक्षा म्हणून नाही तर पायरी म्हणून बघायला ते शिकवतील, तर ते भविष्यात मोठमोठ्या संघर्षांनाही हसत तोंड देतील. अशी शिकवण त्यांना मजबूत, धैर्यवान आणि आयुष्यातील प्रत्येक परीक्षेला तयार बनवते. 10. मुलांना सहानुभूती आणि इतरांच्या भावनांची कदर करायला शिकवा. मुलांच्या वागणुकीत सौम्यता, दयाळूपणा आणि समजूतदारपणा यायला हवा, आणि हे तेव्हाच येते जेव्हा आपण त्यांना इतरांच्या भावना समजून घेणे शिकवतो. मुलांना सांगा की त्यांच्या प्रत्येक शब्दाने आणि कृतीने समोरच्या व्यक्तीच्या मनावर परिणाम होतो.
तेव्हा ते कोणाला दुखावतो, चिडवतो किंवा वाईट वागतो तेव्हा त्या व्यक्तीला काय वाटेल हे समजावून घेणे महत्त्वाचे आहे. त्याला शिकवा की एखाद्या मित्राला पडल्यावर उठवून कोणाचे सामान उचलायला मदत करणं किंवा घरी आजी आजोबांना विचारपूस करणं ही अशी छोटी छोटी कृती त्याला मोठं मन देतात. सहानुभूती शिकवणारी मुलं वाईट संगतीपासून दूर राहतात आणि स्वतःही कोणाचं वाईट करणं टाळतात. हळूहळू त्यांच्यात नम्रता, जबाबदारी आणि माणुसकी वाढते आणि ते समजतात चांगले आणि संवेदनशील नक्की व्यक्ती म्हणून उभे राहतात. 11. मुलांना कामाची जबाबदारी द्या. सर्व काही त्यांच्या जागी करू नका. मुलं लहान असताना अनेक पालक त्यांच्या जागी सर्व काम करून टाकतात. कपडे आवरणे, बॅग भरून देणे, सगळं तयार करून देणे. पण अशा सवयीमुळे मुलांच्या हातात जबाबदारी येतच नाही. उलट ते अवलंबून बनतात. मुलांना त्यांच्या वयाला योग्य अशी छोटी छोटी कामं द्या. आपली खेळणी आवरणे, पाणी भरून ठेवणे, अभ्यासाची तयारी करणे. जेव्हा मुलं स्वतः काहीतरी करतात तेव्हा त्यांच्यात आत्मविश्वास वाढतो आणि त्यांना आपली जबाबदारी कशी पेलायची हे शिकवायला मिळतं. नुसती सोय करून देणाऱ्या पालकांच्या मुलामध्ये मेहनत करण्याची इच्छा कमी होते, पण जबाबदारी दिल्यावर मुलं अधिक शिस्तबद्ध, स्वावलंबी आणि मेहनती बनतात. त्यामुळे मुलांना सोपे मार्ग देऊ नका. त्यांना काम शिकवा, कारण काम केलेली मुलं आयुष्यभर कधीच हार मानत नाही. 12. मुलांसोबत संवाद ठेवा. त्यांना दाबून ठेवू नका. आजच्या काळात अनेक मुलं मनातलं बोलतच नाहीत, कारण त्यांना वाटतं की आई बाबा रागवतील, ऐकून घेणार नाहीत किंवा त्यांच्यावर दोष ठेवतील. म्हणून मुलांची रोज 2-4 मिनिट का होईना पण मनापासून बोला. त्यांना विचारत राहा हे त्यांचा दिवस कसा गेला, त्यांना कोणत्या गोष्टी त्रास देतात, कोणत्या गोष्टी आवडतात. जेव्हा मुलं जाणवतात ती आई माझी बाबा ऐकतात तेव्हा ते चुकीच्या गोष्टीपासून स्वतः दूर राहतात आणि छोट्या छोट्या समस्या तुमच्यासमोर खुलेपणाने मांडतात. आदेश देण्यापेक्षा संवाद नेहमी मजबूत नातं निर्माण करतो. जर तुम्ही मुलांना फक्त हे करू नको, ते करू नको असं सांगत राहिला तर ते मनाने दूर जातील. पण जेव्हा तुम्ही त्यांच्या भावना समजून घेतात तेव्हा ते तुम्हाला त्यांच्या सुरक्षित ठिकाणासारखे बघतात. संवादानेच मुलं समजून घेणारे, तर्कशुद्धी आणि भावनिकदृष्ट्या मजबूत बनतात. पालकत्व म्हणजे फक्त मुलांना मोठं करणं नाही, तर त्यांना चांगलं माणूस बनवणं आहे. आपण दिलेले संस्कार, आपण दाखवलेला आदर्श, आपण दिलेल्या वेळेचं त्यांच्या आयुष्याचा पाया ठरतो. म्हणून आपल्या मुलांना दिशा द्या, प्रेम द्या आणि योग्य मूल्य द्या, कारण हीच तुमची खरी संपत्ती आहे. आजच्या कलियुगात हे अतिशय महत्त्वाचं आहे. आजकाल